नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा 9वा हप्ता, सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता, हे झाले 2 हप्ते। या व्यतिरिक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता, म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे या अगोदरचे आजपर्यंतचे 23 हप्ते सुरळीतपणे शेतकरी बांधवांना त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेले आहेत शेतकरी मित्रांनो। तर मग आता सर्वात महत्त्वाचा विषय तोच आहे की सध्या परिस्थितीमध्ये सर्वदूर ज्या बातम्या येत आहेत की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता रक्षाबंधनला मिळणार, कारण की त्याकरिता निधीची सुद्धा तरतूद करण्यात आल्याची माहिती, निधीची तरतूद करण्यात आल्या संदर्भातले व्हिडिओ अपडेट समोर येताना दिसत आहेत शेतकरी मित्रांनो। कारण त्याला कारणही तसं आहे, कारण की मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस 4 राज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता होता तो आगाऊ स्वरूपामध्ये म्हणजे 1.5 ते 2 महिने अगोदरच लवकर देण्यात आलेला होता। आणि खऱ्या अर्थाने पीएम किसान सन्मान निधीच्या या 24व्या हप्त्याकरिता ऑलरेडी हालचाली सुद्धा खरोखर सुरू आहेत, परंतु हालचाली व्यतिरिक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता असतो कोणताही, तो देण्याकरिता ज्या गोष्टी शासन स्तरावर आवश्यक असतात आणि त्याच्या नंतरच्या ज्या तुमच्या आमच्या निदर्शनास येतात त्या ज्या गोष्टी असतात, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्या संदर्भात प्रस्ताव ऑलरेडी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। ती माहिती इथपर्यंत खरी आहे, ती काही खोटं नाहीये, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा पीएम किसान सन्मान निधीच्या कुठल्याही योजनेच्या म्हणजे कुठल्याही हप्त्याकरिता एक बजेट अप्रूव्ह असणे आवश्यक असते आणि त्या व्यतिरिक्त कॅबिनेटमध्ये सुद्धा बैठकीच्या दरम्यान बैठकीच्या माध्यमातून त्यावर शिक्कामोर्तब होणे सुद्धा आवश्यक असते। आणि एवढंच काय तर ह्या दोन्ही गोष्टी शासन स्तरावर झाल्याच्या नंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर कोणत्या तारखेला त्या दिवशी कोणत्या दिवशी आणि किती वाजता कोणत्या वेळेमध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी ते स्पष्ट येऊन जाते, कोणत्या राज्यामधून कुठे कार्यक्रम असणार आहे आणि कोणत्या स्टेट जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तो कार्यक्रम असणार आहे, त्या कार्यक्रमाच्या नावासहित पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर स्पष्ट असा उल्लेख ऑफिशियली दाखवण्यात येत असतो। आणि तो सध्या परिस्थितीमध्ये पोर्टलवर सुद्धा दाखवण्यात आलेला नाहीये। त्याला जास्त वेळ लागेल अशातला विषय नाहीये, करायचं म्हटलं तर 2-4 दिवसामध्ये सुद्धा होऊ शकते। आजची जवळपास आता 24 तारीख झालेली आहे, सोमवार आहे आणि 28 तारखेला रक्षाबंधन आहे, अजूनही 3 ते 4 दिवस वेळ आहे। परंतु मी माझ्या माहितीनुसार अनुभवानुसार ज्या काही अधिकाऱ्याशी कर्मचाऱ्याशी पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या हप्त्या संदर्भात बोललो तर त्यांच्यानुसार एकच सांगण्यात आलेलं आहे की खऱ्या अर्थाने पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची वेळ ही ऑक्टोबरमध्ये आहे, त्यामुळे तसं झालं तर 24वा हप्ता जो आहे वेळेनुसार म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळू शकतो, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा जर देण्याचा प्रयत्न झाला तर वेळ प्रसंगी सप्टेंबरमध्ये मिळू शकतो। म्हणजे आता 4 दिवसात ताबडतोब रक्षाबंधनला मिळेल अशी कुठलीही शक्यता पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्या संदर्भात नाही शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्र, मी आशा करतो की पीएम किसानचा विषय आपला क्लिअर झालेला आहे। आता राहिला विषय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या संदर्भात। तर पीएम किसान नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात अपडेट घेण्याचा प्रयत्न केला असता कृषी विभाग असेल किंवा इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ऑलरेडी या अगोदर सुद्धा सहकार मंत्र्यांनी जे उत्तर दिले आहे, कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे किंवा कृषी आयुक्त कृषी सचिवांच्या माध्यमातून सुद्धा ॲग्रोवननी संपर्क साधलेला होता। ॲग्रोवनची एक माहिती मिळालेली होती या अगोदरची, त्यांना कृषी विभागाच्या वतीतून असं उत्तर देण्यात आलेलं होतं की शासनाच्या वतीने निधी मंजूर करण्यात आला की ताबडतोब शेतकऱ्यांना त्यांच्या आधार संलग्न खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल। तर अजून लक्षात घ्या, शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता निधी मंजूर करण्यात आलेला नाहीये, निधी वर्ग करण्यात आलेला नाहीये। हा एक शक्यता नाकारता येत नाही की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निदान एक हप्ता तरी म्हणजे 9व्या हप्त्याच्या वर्गीकरणाकरिता निधीकरिता जर या 2-3 दिवसामध्ये मंजुरी देण्यात आली तर वेळ प्रसंगी रक्षाबंधनला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा फक्त आणि फक्त एक हप्ता म्हणजे 2000 रुपये मिळायला हरकत नाही किंवा मिळू शकतात। परंतु 90% तशी कुठलीही खात्रीशीर परिपक्व ऑफिशियल माहिती मिळत नाहीये, त्यामुळे कदाचित आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन्ही हप्त्याकरिता सुद्धा आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याकरिता सुद्धा अजून बऱ्यापैकी वाट पाहावी लागू शकते, बऱ्यापैकी वेळ लागू शकते। हा एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या
हप्त्याकरिता सोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याकरिता दोन्ही योजनेच्या हप्त्याकरिता जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव ऑलरेडी पाठवण्यात आल्याची माहिती या अगोदरच आपण घेतलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज परत तुम्हाला सांगत आहे की प्रस्ताव पाठवलेले आहेत. मात्र इतर ज्या गोष्टी असतात निधीच्या मंजुरीकरिताच्या वर्गीकरणाच्या त्या अजून बाकी आहेत. आणि जेव्हा पीएम किसानचा विषय आहे तर पीएम किसान मध्ये या गोष्टी झालेल्या असतात, निधीची तरतूद करण्यात आलेली असते. त्यावेळेस पीएम किसानच्या पोर्टलवर आपण पाहत असतो की जेव्हा आपण चेक करतो तर तिथे एफटीओ वगैरे सुद्धा चेंज झालेले असतात. अप्रूव्ह तिथे एफटीओवर आपल्याला पाहाव्यास मिळत असते. त्याच्यानंतरच शक्यता आणि खात्रीशीर माहिती क्लिअर होऊन जाते शिक्कामोर्तब की पीएम किसानचा सुद्धा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. तर माझ्या या सर्व सांगण्याचा अर्थच तेवढा आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना की तुमचा संभ्रम दूर करायचा आहे. रक्षाबंधनाला नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे 2 हप्ते मिळणार नाही. रक्षाबंधनाला पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळणार नाही. फक्त आणि फक्त एक अंदाज आहे. जर वेळ प्रसंगी निधी मंजूर करण्यात आला नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा तर फक्त आणि फक्त 2000 रुपयाचा हप्ता मिळू शकतो. पण त्याकरिता सुद्धा 90% माहिती आहे की मिळणारच नाही. येत्या 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा किंवा इतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही आहे. फक्त आणि फक्त एक होऊ शकते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे कदाचित वेळ प्रसंगी एखादा काय होणार, परंतु GR निघून जरी उशीर होत असला आणि देण्यात येत नाहीये त्यामुळे फक्त लाडक्या बहिणीकडून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अंदाज वर्तवण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते कदाचित रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिल्या जाऊ शकतात. परंतु त्याकरिता बऱ्यापैकी हालचाली अपडेट निधीची तरतूद GR निघणे आवश्यक होते. त्यापैकी अजून काही GR निघलेले नाहीये. आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस महत्वाचे असणार आहे. ज्यापैकी सोमवार आणि मंगळवार ऑफिशियल कार्यक्रमाचे दिवस आहेत, कामाचे दिवस आहेत आणि बुधवारला सुट्टी आहे. त्यामुळे जर या 2 दिवसामध्ये एखादी बैठक घेऊन किंवा 27ला राज्य मंत्रिमंडळाची बैठक जर झाली आणि एखादा निधीची तरतूद करून परत एक शासन निर्णय जर काढण्यात आला तर तुम्हा लाडक्या बहिणींना 4000 रुपये मिळण्याकरिताचा मार्ग मोकळा होऊन एक खरोखरच रक्षाबंधनाची भेट गोड बातमी मिळू शकते. त्यावर आपलं लक्ष आहे. तर त्या संदर्भात तशी कुठलीही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर आपल्या पेजवर ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल NK अग्रवालच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा सर्वांचा लाडका भाऊ शेतकरी मित्र नितीन अग्रवाल सर्वात अगोदर ही खरी परिपक्व खात्रीशीर माहिती देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मग ती नमो शेतकरी योजनेची असो, पीएम किसान योजनेची असो किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची असो किंवा या व्यतिरिक्त राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात निधी वर्ग करण्यात आला किंवा कर्जमाफीची एखादी नवीन यादी येण्यास संदर्भातला असला किंवा अजून महत्वाचा विषय शेतकरी बांधवांसोबतच की तो जर पीक विम्या संदर्भात 27 तारखेपर्यंत एखादा निर्णय होण्याची शक्यता, हालचाली होण्याची शक्यता म्हणजे हालचाली तर होऊ शकतात, हालचाली सुरू आहे असं नाही म्हणणार पण हालचाली होऊ शकतात. त्याकरिता 27-28 तारखेपर्यंत पीक विम्यावर अजून एखादी गोड बातमी, दिलासादायक अपडेट मिळण्याची खरोखर दाट शक्यता आहे. ती सुद्धा आपला प्रयत्न असणार आहे की आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त तुमचे कुठल्याही कोणत्याही योजनेच्या सरकारी योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील हमखास खात्रीशीर हक्काने या व्हिडिओच्या खाली हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% विचारा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देईल मित्रांनो. आणि अशीच विश्वासार्ह नवनवीन खात्रीशीर खरी परिपक्व माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल. याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, हाईपचे बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना, लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना वेळोवेळी मी जी अपडेट पोहोचवतो ती अपडेट आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी खरी माहिती दिलेली आहे, देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. याकरिता नक्कीच या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल, आधार मिळेल, त्यांचा संभ्रम दूर होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे ते तुमचे नक्कीच आभार सुद्धा मानतील शेतकरी मित्रांनो, लाडक्या भगिनींनो. तर बघा मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% खात्रीशीर आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.